कशाला रे विषय काढलास? कसं बस सावरलं होतं मी स्वतःला. सिद्धू, पण मी ना ठरवलं सरडत नाही बसायचं. अरे हे किती कष्ट घेत आहेत ना माझ्यासाठी, कुटुंबासाठी. मग मी असं नुसतं रडत बसले तर कसं चालेल? नाही, मी ठरवलं आता मी त्यांच्या बरोबर उभी राहणार, त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढणार, त्यांना मदत करणार. बरोबर आहे ना? ये बात आहे लक्ष्मीका. मला माझी लक्ष्मीका पुन्हा असं रडत बसलेली आवडतच नाही. माझी लक्ष्मीका कशी म्हणजे किती प्रॉब्लेम्स आले ना तरी त्याला धीराने सामोरं जाणारी आहे. काकू, तुम्ही मला फक्त सांगा की यात मी काय करू? हे पेपर्स घेऊन मी निघाले खरी, पण आता लक्ष्मीताई कुठे भेटतील मला? हे पेपर्स घेऊन ते त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. काय करू? कुठे शोधू मी ताईंना? ताई, हे माझ्या आधी का नाही लक्षात आलं? गेल्या वेळी लक्ष्मीताई मंदिरातच भेटलेला. मी तिथेच जाते. तुम्ही मला फक्त सांगा की यात मी काय करू? तू आता इतका आधार दिलायस ना, तेच खूप आहे बघ. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं मला, पण आता पुढची लढाई माझी. मलाच माझी मदत करावी लागणार आहे. काकू, तुम्ही मित्र मानता ना मला, मग आता गरजेच्या वेळी मित्र मदत नाही करण्याचं कोण करणार? तुम्हाला का नकोय माझी मदत? अरे तू माझा मित्र आहेसच रे. खरं सांगू, तू एकटाच माझा मित्र आहेस. पण काय ना, काही लढाई अशा असतात ना सिद्धू, ज्याच्या त्यानेच लढायच्या असतात. आता मलाच माझ्यासाठी काहीतरी करावं लागणार. जरा स्टार्ट करा. बंद करा, बंद करा. पुन्हा करा स्टार्ट. एक मिनिट. काय म्हणताय? हे बघ, या कामाचे किती होतात मला काही अंदाज नाही, पण तुझ्या मदतीची किंमत म्हणून हे ठेव तुझ्याकडे. गाड्या दुरुस्त करणं हा माझा धंदा नाही, छंद आहे, प्रेम आहे माझं. खरं सांगू का, झोपेत सुद्धा मला गाड्या आणि गाड्यांचे निरनिराळे पार्ट्स दिसत असतात. त्यामुळे गाडी दुरुस्त करण्याचे मी पैसे नाही घेऊ शकत. थँक्यू. हॅलो हॅलो, लवकर करा, ऑर्डरची वेळ झाली आहे. लवकर. ते चपात्या झाल्यात का बघा आधी. दादा नमस्कार. हा, काय हवं? मला काम हवं होतं. कसलं काम? कसलं? तुमची खानावळ आहे ना, स्वयंपाकाचं सगळं येतं मला. पोळ्या येतात, पुरणपोळ्या, गुळपोळ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी येतात, भाज्या येतात, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे भात येतात, सगळं. एक मिनिट. तुम्हाला कोणी सांगितलं माझ्याकडे काम आहे? हे बघा, माझ्याकडे पोळ्यांसाठी 3 बायका आहेत आणि बाकीच्या स्वयंपाकासाठी सुद्धा 2 बायका आहेत तिकडे. मस्त काम करतात, स्वच्छ टापटीप काम करतात आणि मुख्य म्हणजे वेळेत येतात आणि सुट्ट्या घेत नाहीत. त्यामुळे तुमच्यासाठी इथे कसलंही काम नाही. ठीक आहे दादा? नाही म्हणू नका हो.
कुठलंही काम चालेल मला खरं. अरे काय जबरदस्ती आहे? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? अहो इकडे काम नाहीये तर मी कुठून देऊ तुम्हाला काम? काय एक एक नमुने येतात यार खरंच. ताई तुम्ही निघा प्लीज, या चला. हा बोल रे. अर्जंट काम? अरे आत्ता माझ्यासाठी अर्जंट काम एकच आहे, लक्ष्मी काकूंचं. ते सोडून मी कुठे नाही येऊ शकत. एक काम करतो, झाला की तुला कॉल करतो, ठीक आहे? हां चल बाय. कामाची खूप गरज आहे हो मला. मी खरंच कुठलंही काम करू शकेन. तुम्ही फक्त एकदा संधी तर. हो तुम्हाला गरज आहे तर त्यात मी काय करू? असं काय करता? देव ना करो तुम्ही कधी कुठल्या अडचणीत सापडलात तर तुम्हालाही वाटेल ना हो, कुणीतरी तुमची मदत करावी. आज ह्या जागी तुमची बहीण असती तर तुम्ही मदत केली असती ना हो. हे बघा, ही अशी पुस्तकी वाक्यानं माझ्यावर झाडू नका. आणि प्लीज माझ्याकडे काम नाहीये तर मी काय करू? प्लीज ताई तुम्ही निघा.